शहरात दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध होण्याचे महत्त्व काय वाटतं? आयुर्वेदिक खरं तर असं आहे की मुळासकट आपल्याला जे काही व्याधी असतील, रोग असतील, हे मुळासकट निघून जातात. वारंवार त्याच्यावरती ट्रीटमेंट घेण्याची गरज पडत नाही. व्यवस्थित जर आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली तर पुन्हा तो रोग आपल्याला उद्भवत नाही. आणि अशा आरोग्य केंद्रामुळे नागरिकांना काय फायदा होईल? खरं तर माधवबाग हे खूप नावाजलेलं क्लिनिक आहे. संपूर्ण देशामध्ये याची ख्याती आहे. त्यामुळं माधवबाग हे तळेगाव शहरामध्ये आल्यामुळं आमच्या तळेगावकर नागरिकांना जे बाहेरगावी जावं लागत होतं त्याची आता त्यांना बाहेरगावी कुठेही जावं लागणार नाहीये. त्याची जी काही ट्रीटमेंट आहे ती तळेगावमध्येच मिळणार आहे. त्यामुळं मावळ तालुक्यातील सगळ्या नागरिकांना या ठिकाणी त्याचा लाभ मिळणार आहे. आणि तळेगाव परिसरात वाढणाऱ्या आरोग्य सुविधांकडे आपण कसं पाहता? खरं तर स्वच्छता ही नरेंद्रजी मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान यांनी देखील सांगितलेलं आहे की स्वच्छतेला खूप मोठं महत्त्व त्या ठिकाणी आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दिलेलं आहे. स्वच्छतेमुळं आपल्याला कुठलेही रोगराई होऊ शकत नाही. त्यामुळे नागरिकांनी देखील जेव्हा आपण आपलं घर जसं साफ करतो, साफ ठेवतो, तसंच आपला बाहेरचा परिसर जो आहे तो स्वच्छ आणि सुंदर ठेवावा अशी नागरिकांना आवाहन करतो. वाढत्या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवांमध्ये कोणत्या गरजा दिसतात? जसं आपण मगाशी ऐकलं की आजकाल बरीचशी जी नवीन पिढी आहे ही ॲलोपॅथीकडे जास्ती वळालेली आहे. त्याच्या पाठीमागचं कुठंतरी मुख्य कारण आहे की आयुर्वेदा आणि त्याच्या रिलेटेड ट्रीटमेंटची अवेअरनेस आजच्या नागरिकांमध्ये कमी आहे. आता माधवबाग यासारखी एक, जसं अध्यक्ष साहेबांनी पण सांगितलं की राज्यात उच्च प्रमाणात हे काम करत आहेत, मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. अशी एक मोठी संस्था ज्यावेळेस तळेगावात येते त्यावेळेस तळेगाव असेल, मावळ तालुका असेल, इथल्या नागरिकांमध्ये देखील आयुर्वेदिक ट्रीटमेंटची अवेअरनेस वाढायला नक्कीच याचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक देखील इच्छुक असतील. आणि अशाच या उपक्रमांनी हळूहळू आयुर्वेदाचं महत्त्व लोकांना समजून पुन्हा जो एक 20-25 किंवा 100 वर्षापूर्वीचा काळ होता ज्यात आयुर्वेदाला जास्ती महत्त्व होतं तो येणाऱ्या काळात आपल्याला पाहायला मिळेल. फिटनेसमध्ये काय थेरपी यूज केली जाते किंवा काय काय केलं जातं, हे जे टिप्स वगैरे द्या. मला हे सांगायला आवडेल की फिटनेस म्हणजे फक्त बारीक होणं नाहीये, तर फिटनेस म्हणजे तुमचं शारीरिक आणि मानसिक जे स्वास्थ्य आहे त्याला तुम्ही टिकवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी कुठलीही वयाची अट नाहीये का मी किती वर्षाचा किंवा किती वर्षांची आहे, यापेक्षा मी माझ्या शरीरासाठी काय करतेय हे इम्पॉर्टंट आहे. आज माधवबाग क्लिनिक जे काही काम करताय ते खरंच कौतुकास्पद आहे की त्यांनी आपल्या सिनियर सिटीजनसाठी असेल किंवा आपल्या आजच्या युथसाठी असेल एक चांगलं पाऊल उचललंय. मी भरपूर महिलांच्या संपर्कात येते तेव्हा मला भरपूर प्रॉब्लेम्स माहीत झालेले आहे आणि आज या गोष्टीचा मला खूप आनंद होतोय की डॉक्टरांनी हे जे काही पाऊल उचललंय याच्यामध्ये नक्कीच त्यांना सक्सेस मिळेल. आज माझ्याकडे 100 ते 150 क्लायंट्स आहे आणि मी बघते की त्यात गृहिणी असून त्यात नोकरी करणाऱ्या लेडीज जास्त आहे, ज्यांची स्ट्रेस लेवल जास्त असेल किंवा मग त्यांना बाकीचे हेल्थ इश्यूज असेल आणि ते क्लिअर करण्यासाठी आज माधवबाग क्लिनिकने जे काही पंचकर्म असेल किंवा ज्या काही ब्लड टेस्ट असेल त्या सगळ्या, म्हणजे कुठलाही आजार होण्या अगोदर त्याच्यावरती उपचार करणं किती गरजेचं आहे हे याच्यामधनं आपल्याला मिळतं आणि त्या सगळ्या टेस्ट आपल्याला माधवबागमधनं मिळेल. त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती असेल की आपण म्हणतो जिथे पिकतं तिथे विकत नाहीये, तर इथे पिकतंय तर तुम्ही त्याचा आनंद घ्यावा आणि त्याचा जास्तीत जास्त लाभ करून घ्यावा. रोटरी क्लबची भूमिका काय आहे? नमस्कार, मी रोटेरियन भगवान शिंदे, प्रेसिडेंट रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी. खरं तर माधवबाग क्लिनिक, आयुर्वेदिक चिकित्सालय, पंचकर्म सेंटर तळेगाव दाभाडे यांचे हेड क्लिनिक आणि माझ्या क्लबचे मेंबर असलेले रोटेरियन डॉक्टर विजय डांगे यांच्या संकल्पनेप्रमाणे आज तळेगाव आणि पंचक्रोशीतील नागरिकांना आयुर्वेदाचं महत्त्व पटावं आणि माझ्या आधीच्या आमचे नगराध्यक्ष असतील, सत्यम असेल, यांनी देखील आयुर्वेदाचं महत्त्व आपल्याला सांगितलेलं आहे. आणि हा प्रोजेक्ट करत असताना गेले वर्षभरामध्ये रोटरी सिटी क्लबच्या माध्यमातून आम्ही जवळजवळ 108 प्रोजेक्ट केलेले आहेत आणि त्यामध्ये पर्यावरण असेल, कल्चरल असेल किंवा एन्व्हायरमेंट असतील किंवा आरोग्यविषयक असतील, आरोग्यविषयक अनेक प्रोजेक्ट आम्ही केलेले आहेत. पण मला वाटतं आजचा प्रोजेक्ट हा माझा ड्रीम प्रोजेक्ट म्हणून गणला जाईल. याचं कारण असं आहे की या प्रोजेक्टसाठी डॉक्टर विजय डांगे असतील किंवा आमचे सेक्रेटरी संजय मेहता असतील, कोऑर्डिनेटर स्वाती मोठे आणि संपूर्ण टीम, या टीमनी जे नियोजन केलं आणि कुठंतरी बाबा ग्रामीण भागातल्या लोकांना ॲलोपॅथीपासून थोडं दूर जाऊन आयुर्वेदाचं महत्त्व पटावं
आणि इतर तपासण्या करत असताना डॉक्टरांना आम्ही रिक्वेस्ट केली की बाबा पंचकर्म असेल, बस्ती असेल, शिरोधारा असेल, ही जी महागड्या ट्रीटमेंट आहेत, तर या क्लिनिकच्या माध्यमातून 50% सवलतीने डॉक्टरांनी त्या पुढील काळामध्ये ठेवलेल्या आहेत. आणि याचा निश्चितपणाने रोटरी सिटीच्या माध्यमातून हे जे नागरिक या ठिकाणी येतील त्यांना फायदा होईल. आणि भविष्यामध्ये देखील रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी आणि माधवबाग क्लिनिक तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने आम्ही आरोग्यविषयक असे विविध प्रकारचे प्रोजेक्ट राबवू आणि नागरिकांना त्याचा निश्चितपणाने फायदा होईल, एवढं मी सांगू इच्छितो. तळेगाव दाभाडे येथे नवीन माधव बाग क्लिनिक सुरू करण्यामागची संकल्पना काय? मी डॉक्टर डांगे. गेली कित्येक वर्ष माधवबाग आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्राच्या माध्यमातून हृदयरोग, लठ्ठपणा, मधुमेह, डायबिटीज, त्याच्यासोबत इतर थायरॉइडजन्य विशेष जे आजार आहेत, जीवनशैलीचे आजारवरती उपचार देत येत आहे. सध्या आपण जुन्या क्लिनिकमध्ये गेली 5 वर्ष ते उपलब्ध करतोय इथं, आणि आपण आता नवीन वास्तूत प्रवेश करतोय. तर या नवीन वास्तूमध्ये आपण पंचकर्म उपचार सोबत ECG, स्ट्रेस टेस्ट, रक्त शर्करा तपासणी यासारखी चिकित्सा करून त्याच्यावरती पंचकर्म उपचार जे संपूर्ण हृदय शुद्धीकरण असेल किंवा मधुमेह मुक्ती, हृदयरोग मुक्ती प्रोग्राम असेल, या निमित्ताने आपण तळेगाव आणि तळेगाव परिसरातील सर्व नागरिकांना अशा सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण आत्तापर्यंत आणि नवीन पद्धतीने अधिक जोमाने कार्यरत राहू. आणि या केंद्रामध्ये नागरिकांना कोणत्या आरोग्य सुविधा उपलब्ध होणार आहेत? आपल्या या केंद्रामध्ये तपासणीमध्ये ECG असेल, स्ट्रेस टेस्ट आहे, सोबत रक्त शर्करा तपासणी आहे, BP मॉनिटरिंग आहे, ABPM म्हणून एक मॉनिटरिंग होतं, त्याच्यामध्ये ब्लड प्रेशर रेग्युलर मॉनिटरिंग आपण करतो. अशासारख्या तपासण्या सोबत स्ट्रेस टेस्ट, जी ब्लॉकेजेस आहे का नाही किंवा ब्लॉकेजेस किती प्रमाणामध्ये आहेत हे बघण्यासाठी जी अँजिओग्राफीच्या अगोदरची टेस्ट आहे, ती स्ट्रेस टेस्ट आपण आपल्या स्तरावरती इथं उपलब्ध करून देत आहोत तळेगाव नागरिकांसाठी. मी संजय मेहता, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी सेक्रेटरी. आजचा हा खरं तर उपक्रम आम्ही घेण्यामागचा उद्देश की तळेगावमध्ये माधवबाग येऊन 5-6 वर्ष झाली, परंतु आजही आपण पाहिलं की लोकांपर्यंत ही पोचलेली नव्हती. त्यासाठी हा उपक्रम आम्ही घेतला की यामध्ये खरंच या माधवबागेमध्ये काय उपचार होता. तर जे पंचकर्म म्हणून आहे ते माधवबागचं खरं तर अस्त्र आहे, कारण त्या अस्त्रावरच त्यांनी आजपर्यंत पुणे असेल, लोणावळा असेल किंवा खपोली असेल, इतर सर्व शाखेमध्ये त्यांचं हे मोठ्या प्रमाणावर कार्य चालतं. त्यामुळेच हृदयरोग किंवा याच्यापासून आपण टाळू शकतो. आपल्या इथे सुद्धा पंचकर्म, शिरोधारा आणि अजून बस्ती असे काही उपचार इथं होणार आहेत. त्यामुळे तळेगाव परिसरातील नागरिकांना आपल्या हृदयविकारापासून असेल, डायबिटीस असेल किंवा लठ्ठपणा असेल यापासून मुक्ती मिळेल. व त्यासाठी आमचे रोटरियन डॉक्टर विजय डांगे हे प्रयत्नशील आहेत. त्यांना रोटरी क्लबची संपूर्ण साथ आहे. आजच्या या कार्यक्रमामुळं तळेगावकरांना ही नवीन संधी उपलब्ध झाली. धन्यवाद. नमस्कार, मी रोटरियन स्वाती मुठे. माधवबाग क्लिनिक जे आपल्या तळेगावात आलेलं आहे, तर त्याचं मुख्य काय आहे की आयुर्वेदिकमध्ये जे आपण त्यांचं महत्त्वाचा काय विषय आहे की तो त्यांनी जे आपले रक्तदाब म्हणा, हृदयविकार, मधुमेह ह्या सगळ्या आजार विना शस्त्रक्रिया केले जातात. हे त्यांचं सगळ्यात महत्त्वाचं आहे. ते थेरपीनी, मसाज थेरपी वगैरे याच्यावरतीच ते सगळे आजार बरे करतात. आणि खूप हे प्रसिद्ध आहे आयुर्वेदिकमधलं माधवबाग हॉस्पिटल, आणि ते आपल्या तळेगावात आलेलं आहे. तर या सगळ्याचा तुम्ही तळेगावकरांनी लाभ घ्यावा अशी आम्ही विनंती करतो. आणि माधवबाग आणि डॉक्टर विजय डांगे सरांना खूप खूप शुभेच्छा पुढील कार्यासाठी त्यांच्या. सर्वांना नमस्कार. आज माधवबागच्या या नूतन वास्तूमध्ये होणाऱ्या उद्घाटन समारंभासाठी जमलेले सर्व मान्यवर, मला थोडा उशीर झाला यायला कार्यक्रमाला. मला बोलायचं होतं पण शेवटी संधी मिळाली. मी स्वतः MD असलो तर मी ॲलोपॅथीचा आहे. ॲलोपॅथीचं जरी असलं तर मी माझ्या पॅथीला वाईट नाही म्हणणार, परंतु काळाची गरज आहे की आयुर्वेदाला आपण अंगीकारलं पाहिजे. आपल्याला आठवते की आपली आई आजी आपल्याला काय देत होते,
पोटात गॅस झाला तर ओव्याचा शेक किंवा अशा काही गोष्टी द्यायचे. त्यावेळेला त्यांच्याकडे कुठली ॲलोपॅथीची औषधं उपलब्ध नव्हती. त्यातून आपण लहानाचे मोठे झालोय. आपण सगळं आयुर्वेदच जगलेलो आहोत आणि भारतामध्ये आयुर्वेदच प्रामुख्यानं थेरपी होती. हे नंतर ज्याप्रमाणे सांगितलं वक्त्यांनी की ब्रिटिश आल्यानंतर ॲलोपॅथी आपल्याकडे आली. ॲलोपॅथीची गरज निश्चित आहे इमर्जन्सीमध्ये, परंतु आपण जर आयुर्वेदिक जीवनशैली आहे, तो ॲक्च्युली पॅथी नाही म्हणता येणार, त्याला जीवनशैली आहे, ती जर अंगीकारली आपण आणि त्याची नितांत आवश्यकता आहे. आपण ज्या पद्धतीने आता हे भेसळ वातावरणात झालेलं दूषित केमिकलयुक्त अन्न खातो, ह्याच्यासाठी आपल्याला प्रत्येकाला नितांत आवश्यकता आहे की आयुर्वेदिक जीवनशैली आपण अंगीकारली पाहिजे आणि आपण आयुर्वेदालाच पुढे घेऊन गेलं पाहिजे. आणि आयुर्वेदामध्ये खूप काही आहे की जे अजून संशोधन झालेलं नाही आहे. त्याच्यासाठी सगळ्यांनी सरसावलं पाहिजे आणि आयुर्वेदामध्ये संशोधन करून आपल्याला आणखी काही त्याच्यामधून उत्कृष्ट निर्माण करता येईल याचं प्रत्येकाने ते केलं पाहिजे आणि आमच्यासारख्यांची ती एक जबाबदारी आहे. त्या दृष्टिकोनातून पुढे चळवळ नेणं गरजेचं आहे. एवढं मी सांगून नवीन इमारतीमध्ये शिफ्ट झाले त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझे शब्द संपवतो. धन्यवाद. थँक्यू. एक जागतं उदाहरण आहे, आयुर्वेदाचं जागतं उदाहरण आहे. मध्ये मी आजारी होतो, समर्थ हॉस्पिटलमध्ये 3-4 दिवस ॲडमिट होतो. ॲक्च्युली मला सांगितलं की एन्जिओग्राफी करा, एन्जिओप्लास्टी करा, पण मी ही न करता माधवबागमध्ये डांगेंच्या रेफरन्सनी माधवबागमध्ये 7 दिवसाचा कोर्स केला खोपोलीमध्ये आणि आता त्यांचं जे काय आयुर्वेदिकचे जे उपचार आहेत त्याच्याने मला सध्या एकदम ठणठणीत आहे. त्यांनी एक मार्ग सांगतात, त्या मार्गाप्रमाणे आपण वागलं तर आपलं आयुर्वेदिकची ट्रीटमेंट ही सक्सेसफुल 100% होते. आणि आता माधवबाग येतच आहे, त्याच्याबरोबर माझं आणखी दररोज चालूच आहे. ही तळेगावमध्ये आल्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा. इथून पुढे ह्याची भरभराट हो एवढीच अपेक्षा. थँक्यू. धन्यवाद. योग तज्ञ म्हणून मला एक छोटीशी गोष्ट सांगूशी वाटते की आपलं जे शरीर आहे ते 72,000 नाड्यांनी बनलेलं आहे आणि 72,000 नाड्यांमधून ज्यावेळेस ऊर्जा प्रवाह छान होतो त्यावेळेस तुम्ही एकदम हेल्दी बॉडी घेऊन फिरता किंवा आरोग्यवान शरीर घेऊन फिरता. आणि कुठलीही ॲलोपॅथी जी आहे ती याच्यावर उपचार करू शकत नाही. फक्त आणि फक्त पंचकर्म आणि आयुर्वेद हा एकमेव याच्यावर उपचार आहे. त्यामुळे कुठल्याही आजाराला सामोरं जायचं नसेल आणि तुम्हाला खरंच एक छान आरोग्यवान शरीर हवं असेल तर तुम्ही आत्तापासून या क्षणापासूनच आयुर्वेदाकडे वळायला सुरुवात करा. आणि आपल्या इथे माधवबाग आलेला आहे तर आपण खूप भाग्यवान आहोत. तर त्यासाठी तुम्ही काय उत्स्फूर्त होऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करा आणि माधवबागला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. दुसरं महत्त्वाचं म्हणजे सिटी रोटरी क्लब तर यांनी 108 प्रोग्राम केलेले आहेत. 108 हा म्हणजे स्मरणिका तयार केलेली आहे आणि 108 म्हणजे 8 आणि 1 9. तर 9 या अंकाला कुठेही अंत नाहीये, अनंत आहे, इन्फिनिटी आहे. अशाच प्रकारे अनंत काळासाठी तुम्ही समाजसेवा करत राहावं सगळ्यांनी रोटरी क्लबनी. त्यांनाही माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. थँक्यू. तळेगाव दाभाडे सिटी आणि माधवबाग यांच्या वतीनं नूतन वास्तू उद्घाटन समारंभ निमित्तानं जे माधवबाग या ठिकाणी आपल्या प्रशस्त अशा जागेमध्ये उपलब्ध झालेले आहे. तर प्रकृतीचा नियम जो आहे वात, कफ आणि पित्त, तसेच ऊन, वारा, पाऊस आणि सकाळ, दुपार आणि संध्याकाळ या तिन्ही गोष्टी निसर्गाशी निगडीत आहेत. तर ह्या गोष्टींचा जर आपण थोडासा विचार केला तर निश्चितच योग हा खूप महत्वाचा आहे. आणि जर योग जर प्रत्येकाला आला जुळून तर निश्चितच माणूस या आत्ताच्या कलियुगामध्ये एक सक्षम असा राहण्यासाठी खूप महत्वाचं आहे. आणि या माधवबागच्या निमित्तानं आज जगामध्ये जे ट्रेस यामुळे माणसाचं जे आयुष्य उद्ध्वस्त होत चाललंय तर या निमित्तानं हे जी संधी आपल्या तळेगावमध्ये उपलब्ध झालेली आहे तर निश्चितच एक चांगलं सुदृढ तळेगाव निर्मितीसाठी रोटरी क्लब आणि माधवबाग निश्चितच प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल त्यांना खूप खूप शुभेच्छा.